वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर बघा, इथे फायनली हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि इतकं मस्त झालंय ना, अगदी मला तर खूप आवडलं बाबा। पण एक गलती झाली। काय झाली माहिती आहे का? हे ब्लाऊज होतं माझ्या मैत्रिणींच्या सासूबाईंचं आणि त्यांना गोल गळा घालायची सवय आहे, म्हणजे पाठीमागून मागला जो गळा आहे ना तो गोल असतो। पण त्यांचं ब्लाऊज माझ्याकडे नव्हतं ना मापाला, त्यामुळे मी म्हटलं त्या छान फॅन्सी आहेत आणि घालतील चौकोनी, म्हणून मी चौकोन बनवला। पण आता माहित नाही घालतात की नाही। ताई म्हणाल्या मी सांगते तुम्हाला काय ते फोन करून, चला आता बघू काय होते। तर इथे आता माझी नीरज आणि डॉली खेळत आहेत। नीरज फोन बघते म्हणून मी त्याला म्हणत होते कशाला फोन बघतो। तर आता इथे मी शिमला मिरची करायला घेतलेली आहे। ही वेळ आहे सायंकाळची, वाजलेले आहेत 6:30 आणि आता मी मशीनवरून उठले। सकाळपासून तिथंच होते, कारण मैत्रीण जाणार होती सुट्टीवरती, त्यामुळे त्यांची ब्लाऊज आणि साड्या हे मला सगळं कंप्लीट करून द्यायचं होतं। पण परत तुम्हाला तेच ब्लाऊज साडीचं दाखवण्यापेक्षा, म्हणजे तुम्हाला मी दाखवतेच ना, बराच वेळा दाखवलं साडी वगैरे फॉल करायची, मग सारखं तेच दाखवण्यापेक्षा मग मी केला नाही ब्लॉग तो। डायरेक्ट तुम्हाला मी रात्रीच्या जेवणाचंच दाखवते। तर आता इथे जेवणामध्ये शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे आणि खीर थोडी बनवणार आहे आणि चपाती, भात वगैरे काही बनवणार नाही। तर आधी शिमला मिरची छान तेलात भाजत टाकली, मीठ थोडं टाकलं म्हणजे पटकन भाजेल। आता इथे माझी डॉली मला डान्स करून दाखवते, तर तुम्हाला सुद्धा दाखवते। डॉल्याचा तर डान्स बघितला आणि इकडे शिमला मिरची सुद्धा छान भाजली, त्यामध्ये थोडेसे आलं लसूण पेस्ट टाकते, कांदा वगैरे मी अजिबात काही टाकणार नाहीये। तर आता इकडे खीर तयार करण्यासाठी मी पहिल्यांदा तूप टाकलं, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले। ड्रायफ्रूट्स जे काय घरामध्ये असतील ते, आता माझ्याकडे आहे काजू बदाम, तर ते मी बारीक केलेलं आहे आणि छान तुपामध्ये भाजत टाकले। त्याचा कलर एकदम ब्राऊन झाला म्हणजे मस्त कुरकुरीत लागतील ते खिरीमध्ये। तर आता ते सगळं काढून घेतलं, परत थोडं तूप टाकलं। आता मी टाकणार आहे याच्यामध्ये शेवई। तर शेवई जी आहे ना, म्हणजे सगळ्यांच्या घरी असते वर्षभरासाठीची शेवई, ती शेवई आहे इथं खिरीची शेवई माझ्याकडे नाहीये। तर आता ह्या शेवईपासून सुद्धा खीर खूप मस्त होते आणि ही शेवई पटकन शिजते, त्यामुळे मग ह्या शेवईचा मी वापर इथे करते। तर आता बघा, खूप दिवस झाले खीर करायला नव्हती, पण डॉलीला माझ्या अधूनमधून खिरीची वगैरे आठवण येते। मग म्हटली आज तुमच्यासाठी शिमला मिरचीची भाजी आहे, तर मग माझ्यासाठी शेवई करायची। मग म्हटलं चला आता करूच। तर आता बघा, ब्राऊन कलरवरती शेवईसुद्धा छान भाजून घेतली। एकसारखा गॅस करायचा बारीक आणि भाजून घ्यायची, मोठा केला ना की मग करपते आणि ती पटकनसुद्धा भाजते, पण नाही टेस्ट लागत, म्हणून बारीक गॅसवरती शेवई भाजायला लागते। तर आता इथे यामध्ये मी दूध टाकले। दूध आता मला 4 वाटी खीर बनवायची आहे, तर मी 6 वाटी दूध टाकणार आहे, 2 वाटी आटवणार आहे दूध यामध्ये, म्हणून आता मी भरपूर दूध टाकून खीर ठेवलेली आहे आता शिजत। आणि त्यानंतर आता हे ड्रायफ्रूट्स तुपात भाजलेले हे पण यामध्ये टाकून घेतले। आता आपल्याला यामध्ये विलायची आणि साखर हे दोन्ही मिक्स करून मी ना पावडर बनवली होती, तर ती पावडर याच्यामध्ये थोडीशी टाकून घेतली। आता आपल्याला टाकायचे साखर जेवढी हवी असेल तेवढी। तर आता मला थोडंसं कमीच गोड पाहिजे, त्यामुळे मग मी 6 वाटीला जेवढी साखर लागेल तेवढी टाकून घेतली यामध्ये। तर आता आणि थोडीशी कमी वाटत होती म्हणून टाकून घेतली, आणि थोडंसं नमक ते सुद्धा जरूर टाकावे, चिमूट बरं, जास्त नाही। तर आता इथे खीर शिजत ठेवलेली आहे मी, मस्त अशी दणादण उकळी फुटलेली आहे खिरीला। थोडा वेळ बारीक करते आणि त्यानंतर मग आता दाखवते तुम्हाला खीर कशा प्रकारे शिजलेली। खीर तर शिजलेली आहे। आता घेतलं थोडंसं पीठ मळून, कारण मला चपात्या पण करायच्या आहेत। तर आता पीठ मळून ठेवलं आणि तुम्हाला आता खीर थंड झालेली आहे, दाखवते कशी झाली। तर आता इथे शिमला मिरचीची भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि आता खीरसुद्धा शिजलेली आहे। फक्त मला चपात्या करायच्या आहेत, त्यानंतर माझा रात्रीचा स्वयंपाक इथे तयार झाला। शिमला मिरची मी आधी छान तेलामध्ये भाजून घेतलेली होती, त्यामुळे मग ही पटकनच शिजली। तर आता चला बाय। आजचा व्हिडिओ छोटासाच बनवलाय,
कारण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं असं काही आज घडलंच नव्हतं. मी शिलाईच केली दिवसभर आणि सकाळचा जो स्वयंपाक होता तो असाच पटकन केला होता, त्यामुळे त्यावेळीसुद्धा व्हिडिओ बनवता आला नाही. मग मी डायरेक्ट सायंकाळचं थोडंसं तुम्हाला दाखवले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.